हॅलो नमस्कार मंडळी. ताई, वजन कमी करायला सुरुवात कुठनं करू हेच कळत नाहीये. तर मी तुम्हाला ना आज फक्त आणि फक्त चारच गोष्टी अशा सांगणार आहे, पूर्ण समजावून सांगणार आहे, की त्या फक्त चार गोष्टी जरी तुम्ही केल्या ना तरी वजन कमी करायला मदत होते. आणि ह्या चार गोष्टी मी पण केलेल्या आहेत. मी पण त्याच्यावर खूप अभ्यास केलेला आहे. म्हणूनच मी माझं 6 महिन्यांमध्ये 18 किलो वजन कमी केलेलं आहे. 84 किलो पासून 67 ते 68 किलोपर्यंतची जर्नी मी तुमच्याबरोबर प्रत्येक वेळी शेअर करत आलेली आहे. आणि मी तुमच्या समोरच माझं वजन कमी केलेलं आहे. आपले भरपूर वेट लॉसचे व्हिडिओ आहेत. मी काय खाते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचे सुद्धा शॉर्ट व्हिडिओज आहेत. ते तुम्ही जाऊन बघू शकता. भरपूर वेट लॉसच्या रेसिपीज आहेत, त्या सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. पण आज खूप महत्त्वाच्या अशा चार गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मला तुम्हाला मदत करायची आहे. मी कुणी डॉक्टर नाहीये. तुम्हाला कोणताही आजार असेल तर तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा. कारण कोणताही मोठा बदल करण्याच्या आधी आपल्याला जर काही आजार असतील, म्हणजे कुणाला गुडघेदुखीचा त्रास आहे तर त्याला तसं नाही फॉलो करता येत किंवा त्याला तशी एक्सरसाइज करता येत नाही. त्यामुळे ज्याला कुणाला कोणता त्रास असेल, कुणी फिडिंग मदर असेल, त्यांनी आपापल्या डॉक्टरांना विचारून करा. पण माझी मुलगी 4 वर्षाची झाल्यानंतर 18 किलो वजन कमी झालेलं आहे माझं. आणि सी सेक्शनमधून माझी डिलिव्हरी झाली आणि मी माझं पोट सुद्धा कमी केलेलं आहे. तर तुम्हाला मी ह्या चार गोष्टी आज सांगणार आहे. ह्या चार गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही कमेंट करून सांगायचं की ह्या चारीतली तुम्ही कोणती गोष्ट फॉलो करताय आत्ता किंवा कोणती गोष्ट अजिबात सुद्धा फॉलो केलेली नाहीये. चला तर तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे 10,000 पावले. रोज जर 10,000 पावले चालली, म्हणजे रोज जर 2 ते सव्वा 2 तास वॉक केलं नॉर्मल पेसमध्ये, 6 ते 7 किलोमीटर जर रोजचं चालणं केलं 30 दिवस, तर रोज आपल्या 300 ते 400 किंवा 300 ते 500 कॅलरीज बर्न होतात. म्हणजे महिन्याच्या 300 गुणिले 30 म्हणजे महिन्याच्या 9,000, 500 गुणिले 30 म्हणजे 9,000 ते 15,000 कॅलरीज आपल्या बर्न होतात. एका किलो फॅटमध्ये किती कॅलरीज असतात तुम्हाला माहीत असेल, 7,700 कॅलरीज. ओके, मग 9,000 ते 15,000 कॅलरीज बर्न होतात. म्हणजे 7,700 गुणिले 2 म्हणजे 15,000, म्हणजे आपलं 1 ते 2 किलो वजन फक्त आणि फक्त महिनाभर 10,000 पावले चालल्यामुळे होतं. आता अगदी रोज माझ्या नॉर्मल भाषेमध्ये बोलते, आज थोडंसं गणिताच्या भाषेमध्ये बोलते म्हणून तुम्हाला बोर होईल, पण समजून घ्या की 10,000 पावले रोज चालली ना तर एवढा बॉडीमध्ये फरक होतो. महत्त्वाचं म्हणजे ज्याला स्ट्रेस आहे, ज्याला झोप लागत नाही, ज्याला फ्रेश वाटत नाही, आळस येतो, त्यांनी तर नक्की चालून बघा. ह्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. शांत झोप लागते. मलाही स्ट्रेस, एन्झायटी, ओसीडी सगळे त्रास होते. सगळे त्रास माझे हळूहळू कमी झाले. माझं वजनही कमी झालं. याच्यातच आपलं 1 ते 2 म्हणजे आपण 1.5 किलो वजन पकडूया. 1.5 किलो वजन यातच झालं. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्णपणे जर साखर 30 दिवसांसाठी सोडली, पूर्णपणे म्हणजे अगदी अजिबातच साखर खायची नाही. ज्याला आजार कोणतं काय असेल, शुगर बिगर, त्यांनी डॉक्टरांना विचारायचं. मी माझ्यासारख्या नॉर्मल व्यक्तींसाठी सांगतेय आणि वैज्ञानिकदृष्ट्या किंवा गणिताच्या हिशोबाने सांगते. तर 200 ते 400 कॅलरीज रोज, 200 कॅलरीज पकडते मी, 200 कॅलरीज रोज जर साखरेचा आपल्या शरीरामध्ये इनटेक होत असेल, आणि तो असं नाही की साखर फक्त डब्यातूनच, आपण साखर आपल्याला फक्त नॅचरल फ्रूट सोडून आपण बिस्किटमधून साखर खातो, आपण कोणत्याही गोष्टीमधून साखर आपल्या पोटामध्ये जाते. तर ही 200 ते 400 कॅलरीज म्हणजे नॅचरल शुगर किंवा वरून जी ॲड करतो ना, नॅचरल शुगर चांगली असते. ॲडेड शुगर जर आपण महिनाभर घेतली नाही, म्हणजे फक्त 200 कॅलरीज जर रोजच्या आपल्या रिड्यूस झाल्या, तर महिन्याच्या 6,000 कॅलरीज रिड्यूस होतात. 6,000 म्हणजे 7,700च्या जवळच आहे, म्हणजे 1 किलो. ओके, म्हणजे पहिलं 1.5 किलो झालं, दुसरं 1 किलो झालं, 2.5 किलो झालं. आता तिसरी गोष्ट म्हणजे तेल. तेल तेलाऐवजी किंवा तेलच वापरायचं, तेलाऐवजी तूप जर वापरलं. पहिली लोक सुद्धा तुपामध्ये भाज्या करून खायचे. आणि तेलाच्या ज्या कॅलरीज असतात ते कशाचं तेल आहे ह्याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे शेंगदाण्याचं आहे, सनफ्लॉवर आहे, खाण्याचं आहे, कशाचं आहे, ह्याच्यावर डिपेंड असतात. पण नॉर्मली एका चमच्यामध्ये 40 कॅलरीज असतात.
1 चमचा तेलामध्ये. मग तुम्ही बघा, आपण नाश्ता करतो, आपण दुपारचं जेवण करतो, आपण चपात्या करतो, आपण संध्याकाळचं जेवण करतो, म्हणजे दिवसभरात आपल्या पोटामध्ये जवळ-जवळ आपण भाजीला 1च चमचा तेल वापरत नाही. आपण भाजीला 2-2, 3-3 चमचे तेल वापरतो. भले ते आपल्या एकट्याच्या पोटात न जाऊ दे, पण दिवसभरात आपण मिनिमम 5 चमचे तरी तेल वापरत असू सकाळपासून संध्याकाळपर्यंत. 5 पेक्षा जास्त वापरतो, पण 5 चमचे जरी पकडले, 5 चमचे, 5 नाहीच होत, जास्तच होतात. आपण 6 चमचे जरी, 6-7 चमचे जरी पकडले आणि 1 चमच्यामध्ये आपण भाजी करत नाही, 1 चमच्यामध्ये आपली चपाती होत नाही, 1 चमच्यामध्ये आपला नाश्ता होत नाही, 1 चमच्यामध्ये संध्याकाळचं जेवण होत नाही, 2-2 भाज्या असतील तर ते अजून वाढलं. 6 ते 7 चमचे आपल्यामध्ये पोटामध्ये जातात. 6 चमचे जरी पकडले आपण, तरी 250 कॅलरीज आपल्या एका दिवसाच्या ह्याच्यामध्ये जातात, पोटामध्ये जातात. आणि 30 दिवसाच्या आपल्याला म्हणजे 2.5 त्रिक किती होतात, 25 त्रिक 75, 7,500 म्हणजे 1 किलो फॅट. याच ऐवजी आपण सुक्या भाजीला, मी जसं केलं, सुक्या भाजीला आपण सुक्या भाज्या खातो ना, त्याला थोडंसं तुपामध्ये भाजी केली आणि पातळ ज्या भाज्या आहेत, जेव्हा आपली फॅमिली सगळ्यांबरोबर जेवते तेव्हा थोडंसं रेग्युलरपेक्षा अर्धं तेल वापरायचं. आणि अर्ध्या म्हणजे फॅमिलीमध्ये राहतो, मी सगळं फॅमिलीच्या हिशोबानं सांगत असते, कारण आपण काही करू शकतो, पण फॅमिलीच्या पुढे हे असले आपल्याला गोष्टी करता येत नाहीत. त्यांना सगळ्यांना तेल लागत असतं, आपल्यालाही तेल लागत असतं, म्हणजे आपल्याला त्यांच्या साठी आपल्याला तेलाचा वापर व्यवस्थितच करावा लागतो, कारण असतात प्रॉब्लेम. म्हणजे बरोबरच आहे, आपल्यासाठी दुसऱ्याला कशाला हे करा. तर ह्याच आपण निम्म केलं, हाफ केलं, तर आपलं अर्धा किलो वजन कमी होऊ शकतं. म्हणजे पहिलं 1.5 झालं, त्याच्यानंतरचं 1 आणि अर्धा, 1.5 आणि 1, 2.5 आणि 3, 3 किलो वजन ह्या 3 गोष्टींमध्ये कमी होतं. म्हणजे काहीच न करता फक्त चालायचं, तेल कमी वापरायचं आणि साखर अजिबात खायची नाही. 3 किलो महिन्यामध्ये फक्त या गोष्टींमध्ये. आणि चौथी गोष्ट म्हणजे, ही चौथी गोष्ट जर फॉलो केली ना, तर खरंच वजन कमी व्हायला मदत होती. कारण सगळ्यात जास्त कॅलरीज बाहेरच्या गोष्टींमध्ये असतात. बाहेरची बिस्किटं, ब्रेड, बटर, पिझ्झा, बर्गर, केक, अजून काय आपण आणून खातो. ह्या गोष्टी जर बाहेरच्या आणूनच नाही खाल्ल्या ना, किंवा आणल्याच नाहीत, तर जवळजवळ महिन्यामध्ये 1 किलोचा फरक पडतो. म्हणजे कळालं का तुम्हाला? या 4 गोष्टी फक्त फॉलो केल्या तर 4 किलो वजन असंच कमी होतं. मग बाकीचं काय करायची गरज नाही. बाकीचं तर तुम्हाला माहीतच आहे, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खायचं, काय नाही खायचं, फायबर घ्यायचे किंवा प्रोटीन व्यवस्थित घ्यायचं, जेवणाच्या वेळा पाळायच्या, व्यवस्थित झोप घ्यायची, भरपूर पाणी प्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण या 4 गोष्टी ना फॉलो केल्या ना, तर नक्की कमीत कमी 3.5 ते 4 किलो महिन्याभरामध्ये वजन कमी होतं. आणि मी ह्या 4 गोष्टी फॉलो केल्यात, त्यामुळे तुम्ही पण त्या फॉलो करून बघू शकता. आणि याच्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये किंवा काहीच नाहीये. फक्त शरीराला आळशी जे झालेलं आहे आपलं शरीर, त्याला गरज आहे उठण्याची किंवा एक तरतरी येण्याची. आणि जिभेचे जे चोचले आहेत ना आपल्या, ते थोडेसे कमी करण्याची गरज आहे. बाहेरच्या ऐवजी घरातलं प्रेफर करा. मैद्याच्या ऐवजी गहू घ्या. तेल कमी वापरा. तेलाच्या ऐवजी थोडंसं तूप पण वापरण्याचा प्रयत्न करा. ते पण घरी बनवलेलं असतं. आपल्याला उलट आपले पैसे पण वाचतात. आणि महत्त्वाचं म्हणजे चावून खायचं, भरपूर वेळ खायचं. बघा, 3 ते 4 किलो वजन फक्त या गोष्टी पाळूनच होते. आता या गोष्टी पाळण्यासाठी कोण कोण तयार आहे हे सुद्धा कमेंट करा. आणि ज्यांचं वजन कमी झालेलं आहे त्यांनी पण कमेंट करा. म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला ही कमेंट लावत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपलं टार्गेट आहे या वर्षामध्ये ॲटलिस्ट 50,000 सबस्क्रायबर व्हायचं, कारण रेग्युलर व्हिडिओ येत नसल्यामुळे. पण काळजी करू नका, 29 मेला माझा ऑफिसचा लास्ट डे आहे, कारण माझं ऑफिस चालू होणार आहे. मला ऑफिसला जाणं पॉसिबल नाही आहे, त्यामुळं मी जॉब म्हणजे रिझाईन केलेला आहे ना. आता माझा 29 मेला लास्ट डे असणार आहे. खूप दुःखाचा दिवस असणार आहे तो, कारण 10 वर्ष झाली मला जॉब करते मी. वाईट वाटतं, पण माझ्याकडं ऑप्शन नाही, कारण माझ्या मुलीला सांभाळायला कुणी नाही आहे. त्यामुळे मला जॉब सोडावा लागणार आहे. त्यामुळे रेग्युलर व्हिडिओज येत राहतील. सपोर्ट कायम ठेवा. थँक्यू. बाय बाय.